न्यूज. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? उद्या किंवा परवा भाजपचा केंद्रीय समितीची बैठक जी ती पार पडते. या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता 27 वर्षांनंतर भाजपला या निवडणुकीत यश मिळाल्याचं आपण पाहतोय. कमळ फुललेलं आहे. त्याच्यामुळे आता अर्थातच पुढला प्रश्न येतो सगळ्यांच्या मनातला, दिल्लीकरांच्या मनातला, की दिल्लीचा या सत्तेतला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आता केंद्रीय समितीची बैठक पार पडेल. यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित केला जाईल, पण कोणती नावं आघाडीवरती आहेत आणि चर्चेत आहेत? बरोबर. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय याची मंडळाची बैठक होईल, ज्याला पार्लमेंटरी बोर्ड असं संबोधलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये, तर यामध्ये साधारणतः बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्याशिवाय जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील, दिल्लीची दिल्लीच्या राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सचदेवा, ते देखील असतील. यांच्या उपस्थितीमध्ये नवीन चेहरा कोण असेल हा निश्चित केला जाईल मुख्यमंत्री पदाचा. आणि त्याची बैठक जी आहे उद्या किंवा परवा होऊ शकते. आज ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन होईल, त्यानंतर निश्चित होईल की बैठक केव्हा होईल. आणि या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल, 27 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालेलं आहे. आणि त्यामध्ये कोण मुख्यमंत्री होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याचा निर्णय निश्चितपणे उद्या किंवा परवा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. सोबतच ज्या पद्धतीची चर्चा आहे, जाट आणि सोबतच बघितलं जाट आणि गुज्जर हे दोन प्रमुख समाज दिल्लीमध्ये आहेत. ज्या पद्धतीने अमित शहा यांनी दलित चेहरा दुष्यंत गौतम यांचा नावाचा उल्लेख केला होता मुख्यमंत्री म्हणून, पण ते स्वतः करोलबाग मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत. त्याचमुळे आता त्यांचं नाव पिछाडीवर आलेलं आहे. आणि त्यामुळे आता जे नवीन नावं असतील त्यावरती निश्चितपणे शिक्कामोर्तब केले जाईल. परवेश वर्मा यांच्या नावाचा देखील उल्लेख केला जातोय, पण त्यांच्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा शिरपीस सचतो का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल.